नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे भजी। तर ही भजी साबुदाण्यापासून बनलेली आहे। तर याला आपल्याला साबुदाणा जो आहे तो अजिबात भिजवण्याची गरज नाही किंवा शिजवण्याची सुद्धा गरज नाही। मी सांगितली ती ट्रिक वापरा म्हणजे तुमची छान भजी अशी कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट होतील। तर ही भजी फक्त 10 मिनिटात बनून तयार होतात। ही भजी बनवायची मी सांगते, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त अशी कुरकुरीत साबुदाणा बटाट्याची भजी बनवायला सुरुवात करूया। उपवासाची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया। 3 बटाटे उकळून घेतले आहे आणि त्याची साल सुद्धा काढून घेतली। अर्धी वाटी साबुदाणा आहे। हे बघा, हा मी हलकासा तव्यावरती 1-1.5 मिनिटासाठी भाजून घेतला आणि काढून घेतला। आपल्याला रंग चेंज होईपर्यंत भाजायचा नाही, असाच हा भाजून घ्यायचा। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे। इथं 4-5 मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आणि चवीनुसार सेंधव मीठ लागणार आहे। उपवासाला सेंधव मीठ हे आवर्जून वापरतात। आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यात साबुदाण्याची पिठी करून घ्यायची आहे, एकदम बारीक। साबुदाणा हलकासा भाजल्याने काय होते, मस्त बारीक वाटला जातो। आता आपण याची पिठी करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता इथे मी बाउलमध्ये हे साबुदाण्याची पिठी काढून घेतली आहे। बघा, छान अशी बारीक वाटल्या गेली आहे। यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घालून घ्यायचा आणि इथं बटाटे आहे, हे छान हातानेच अशी मॅश करून याच्यामध्ये घालायचे आहे। लक्षात ठेवा, बटाटा हा थंड झाल्यावरच मॅश करून घ्या, नाहीतर मग त्याला पाणी सुटते। चवीनुसार मीठ घालून घेते, सेंधव मीठ आहे। उपवासाला सेंधव मीठ आवर्जून खातात। आणि इथं हिरवी मिरची मिक्सरला बारीक फिरून घेतली आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा भिजवायची गरज नाही आणि शिजवायची सुद्धा गरज नाही आहे। तर आपण इथं नवरात्री स्पेशल उपवासाला भजी बनवत आहे, मस्त अशी कुरकुरीत होता। हे व्यवस्थित मिश्रण मी चांगलं असं मिक्स करून घेते, चांगलं मळून घेते हे। आणि तुम्ही बघू शकता मिश्रण मस्त व्यवस्थित मी मळून घेतलं आहे। छान याचा घट्टसर गोळा करून घेतला। आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घ्यायचं आहे। आपलं तेल गरम होते तोवर आपण याचे छोटे छोटे भज्याच्या आकाराचे असे गोळे करून घेऊया। छान याप्रमाणे सगळे असे गोळे करून घ्यायचे आहे। तर तेल कडकडीत गरम करून घेऊया। आता एक एक करून आपल्याला यामध्ये सोडायचे आहे, जेवढे मावतील तेवढे। आणि पलटवायची अजिबात घाई करू नका, गोल्डन रंग येऊ द्या, नंतर पलटी करा। जेवढी भजी मावतील तेवढी मी सोडून घेतली आहे। तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्या, म्हणजे चिटकणार नाहीत। आणि नंतर मग पलटी करून घ्यायची। खायला तर छान लागतात ही उपवासाची भजी। बघा, मस्त असे छान गोल्डन रंगावर तळल्या जात आहे। तर यासाठी आपल्याला साबुदाणा जो आहे तो शिजवण्याची गरज नाही किंवा मग भिजवण्याची सुद्धा गरज नाही। मी जे ट्रिक सांगितली आहे तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचीही छानसे भजी तयार होतील। बघा, याला छान गोल्डन रंग आला आहे। आता याला आपण काढून घेऊया। मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। त्याचप्रमाणे ही सगळी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली सगळी भजी तळून झाली आहे, टम्म फुगली आहे। बघा, मस्त अशी कुरकुरीत झाले आणि आतून मस्त अशी सॉफ्ट आहे। तर ही उपवासाची भजी बनवून तयार आहे। तर याला फार कमी वेळ लागतो, अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात मस्त असे। तर उपवासाला ही भजी आपण खाऊ शकतो। मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।
अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.